नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत मँगो आईस्क्रीम। याकरिता मी 1.5 पाव एवढं दूध घेतलेलं आहे। दूध छान आटून घ्यायचं 15 मिनिट। यानंतर यामध्ये केसर टाकून घेते आहे। यानंतर यामध्ये 2 चमचा दूध पावडर टाकते आहे। छान मिक्स करून घेऊया। या ठिकाणी मी यामध्ये आता 2 चमचा काजू पावडर टाकत आहे। काजू पावडरमुळे आईस्क्रीमची टेस्ट आणि टेक्स्चर खूप छान येतो। छान मिक्स करून घेऊया। यानंतर 3 चमचा साखर टाकत आहे। तुम्ही या ठिकाणी साखर कमी जास्त करू शकता। साखर विरघळेपर्यंत आपण दूध होऊ देऊया। यानंतर गॅस बंद करून दूध थंड होऊ देऊया। या ठिकाणी मी 3 आंबे घेतलेले आहे। आंबे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे। यानंतर आंब्याला कापून आंब्याचा गर काढून घ्यायचा। आंबे छान पिकलेले घ्यायचे, त्यामुळे आईस्क्रीमचा कलर छान येतो। या ठिकाणी मी अशा प्रकारे पूर्ण गर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेला आहे। या ठिकाणी आपलं दूध थंड झालेलं आहे। हे आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊया। आणि मिक्सर फिरून घेऊया। या ठिकाणी आपली आईस्क्रीम तयार आहे। हे आपण आईस्क्रीमच्या साच्यामध्ये टाकून घेऊया। माझ्याकडे अशा प्रकारचे साचे आहे। साचे नसतील तर तुम्ही डब्यामध्ये काढून डबा पॅक करून पण फ्रीजरमध्ये ठेवू शकता। अशा प्रकारे मी पूर्ण आईस्क्रीम सॅचेटमध्ये टाकून घेतलेली आहे। याला आता आपण बंद करूया। हे आता आपण फ्रीजरमध्ये 12 तासाकरिता ठेवून घेऊया। 12 तासानंतर बघू शकता आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे। या ठिकाणी मी एका ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये 3-4 सेकंद आईस्क्रीम बुडवून ठेवते आहे। 3-4 सेकंद नंतर आपण आईस्क्रीम काढून बघूया। बघू शकता आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे। अशाच प्रकारे मी पूर्ण आईस्क्रीम काढून घेतले आहे।
खायला खूप टेस्टी झालेली आहे आईस्क्रीम। एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।